20 तारखेला होत असलेल्या श्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार कानडे लहू नाथाजी आदरणीय आमदार, त्याचप्रमाणे या ठिकाणी नानासाहेब वर या, डॉक्टर वर या, गिरधर पटेल वर या, भीमभाऊ बागुल वर या, चला चला नानासाहेब शिंदे वर या लवकर या, उन्हात उभे राहते, या लवकर, सर्व ज्येष्ठ नेते वर या, किशोर पटेल, अरुण पटेल चला, नितीन भाऊ चला, सचिन भाऊ जगताप, बाबासाहेब पाटील चिडे, सागर मुटे यांचेही सरपंच यांचेही सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. डॉक्टर शंकर मुटे, सागर मुटे चला, निकम सर, राधाकृष्ण आयर, संदीप भाऊ शेलार, दिलीपराव त्रिभुवन, कैलासराव साठे सर चला वर या. वीस तारखेला होत असलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, आदरणीय आमदार कानडे लहू नाथाजी यांची खून घड्याळ असून या घड्याळाच्या चिन्हावरती उभे आहेत. या निवडणुकीत होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण आपलं मत कोणाला द्यायचंय हा खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक मतदारापुढे पडलेला प्रश्न आहे. मतदान कोणाला द्यायचं याबाबत आपल्याला बरेच उमेदवार उभे आहेत, बरेच पक्षाचे उमेदवार उभे आहेत, ते अनेक आश्वासनं देत असतील, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, परंतु आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे ज्या योजना महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षात शेतकऱ्यासाठी, आमच्या लाडक्या बहिणीसाठी, आमच्या कॉलेजच्या विद्यार्थिनीसाठी, आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्या शेतकरी दूध उत्पादकासाठी, त्याचप्रमाणे अनेक दलित, मागासवर्गीय, आदिवासी बांधवासाठी ज्या अनेक योजना, त्याचप्रमाणे आमचे कर्मचारी, जे बांधकाम कर्मचारी यांच्यासाठी ज्या अनेक योजना लागू केल्या आहेत, या योजनेचे लाभार्थी या गावात साहेब फार मोठ्या प्रमाणावर आहेत. या ठिकाणी साहेब एक सांगायला आनंद वाटेल, शेतकरी हिताच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर पहिली केंद्राने PM किसान योजना लागू केली आणि त्याच योजनेचं अनुकरण त्यांचंच सरकार, महायुतीचं सरकार खाली असल्यामुळे राज्यातील सरकारने सुद्धा मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू केली आणि दोन्ही योजनेचा मिळून प्रत्येक शेतकरी भावाला 12,000 रुपये प्रतिवर्ष असा लाभ मिळायला लागला. साहेब हा लाभ मिळत असताना विरोधकांनी टीका केली, 500 रुपये तुम्हाला, 1000 रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला दिवसाला 30 रुपये मिळणार, तुम्हाला तासाला 2 रुपये मिळणार. अरे भावांनो, तुमची काँग्रेसची सत्ता या राज्यात, या देशात 60 वर्ष होती, तुम्ही 2 पैसे सुद्धा माझ्या शेतकरी भावाला दिले नाही आणि तुम्ही सांगता का यांनी काय 2.5 रुपये मिळतात तासाला आणि मिनिटाला इतके मिळतात. अरे ते कॅल्क्युलेशन करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. मित्र, शेतकऱ्यासाठी काय केलं असेल तर शेतकऱ्यासाठी पहिला जो शेतकरी आमचा बांधव आहे त्याला कोणीच नाही, ही सन्मान योजना सरकारने लागू केली म्हणून या सरकारला आपल्याला मतदान करायचं आहे. दुसरा विषय आहे, या महाराष्ट्र राज्यात 14 शेती महामंडळ आहे आणि त्या शेती महामंडळात ज्या खंडाच्या जमिनी गेल्या होत्या त्या जमिनी परत केल्यानंतर त्या जमिनी वर्ग 2 म्हणून परत केल्या गेल्या आणि त्या जमिनीचा कुठलाही हस्तांतरणाचा व्यवहार होत नव्हता आणि त्या जमिनी काही पडीक होत्या आणि म्हणून गेले 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न आपल्या राज्याचे महसूल मंत्री, त्याचप्रमाणे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांनी हा प्रश्न सोडवला आणि वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय घेतला. म्हणून या सरकारला आपल्याला मतदान करायचं आहे. या सरकारला मतदान का करायचं? तिसरा महत्वाचा मुद्दा,
साहेब 104 वर्षापूर्वी आमच्या आकारी पडी जमिनी या सरकार इंग्रज सरकारने लाटल्या होत्या. त्या जमिनी अनेक सरकार आली गेली, परंतु त्या जमिनीचा प्रश्न सुटला नाही. साहेब खेदाने सांगावं असं वाटतं, आकारी पडी जमिनीसाठी गेल्या 1995 सालापासून स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, माधव कैलासवासी माधव गायकवाड असतील, यांनी अनेक आंदोलनं केली आणि त्यांच्यासाठी ती जमीन मिळण्यासाठी जे प्रयत्न केले गेले ते बऱ्याच पातळीवरून केले गेले. आणि आकारी पडीसाठी आमचे गिरधर पाटील असतील, आमच्या 9 गावातील 12 लोकांनी यांनी लीड दाखल केली आणि ते आम्ही न्यायालयीन लढा चालू ठेवला. पण साहेब सांगावं असं वाटतं, 2 वेळेस या राज्याचे महसूल मंत्री म्हणून आपल्या नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात हे होते आणि महसूल मंत्री असताना बाळासाहेब थोरातांनी कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलं, या जमिनी संपादित केलेल्या आहे, या जमिनी देता येणार नाही. आणि जेव्हा त्यांनी ऍफिडेव्हिट केलं आणि त्या आमच्या निकाल विरोधात गेला, मित्र सांगायला दुःख वाटतं का आपल्या तालुक्यातला भूमिपुत्र, शेतकऱ्याचा मुलगा म्हणविणारा भूमिपुत्र, आणि त्यांनी ह्या जमिनी देण्यास नकार दिला. तर ह्या बाळासाहेब थोरातांची नेमकी राजनीती कशी, त्यांना भेटण्यासाठी शेतकरी संघटनेचे काही लोक गेले आणि त्या लोकांनी त्यांना सांगितलं साहेब आमच्या जमिनी दिले पाहिजे. तर बाळासाहेब थोरात म्हणाले आहे सरकार तुमच्या बरोबर आहे. अहो बाळासाहेब, सरकार जर शेतकऱ्याबरोबर होतं तर शेतकऱ्याचं भांडण कोणाबरोबर होतं, हा खऱ्या अर्थाचा प्रश्न आमचा तुम्हाला आहे. आणि मग मुमे राम बगल में छुरी असा जे स्वभाव आहे, त्या स्वभावाची प्रचिती आमचे विद्यमान उमेदवार, विद्यमान आमदार कानडे साहेब यांना सुद्धा आलेले आहे. कानडे साहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत जो विश्वासाचा शब्द दिला, कानडे साहेब आम्ही तुम्हाला म्हणलो होतो का तुमचं तिकीट शेवटच्या टप्प्यात कापलं जाणार, पण तुमचा जो अति विश्वास त्यांच्यावर होता तो तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा स्वतःचा प्रामाणिकपणा, पक्षावरची निष्ठा तुमची त्या ठिकाणी होती. परंतु यांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांनी तुमचा निम्म्या रात्री केसाने गळा कापला आणि म्हणून आज तुमच्यावर जी वेळ आली त्या वेळेत ती खरोखर नियतीचा न्याय होता. नियती जे घडवते ते खरोखरच चांगले होते. तर तुम्ही एका चांगल्या महायुती बरोबर एक देशासाठी राज्यासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांबरोबर आलात, हा खरा आनंद आम्हाला या ठिकाणी होतोय. साहेब आकारी पडीच्या बाबतीत जे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जो निर्णय घेतला, अतिशय कठीण निर्णय होता. म्हणजे वाघाने गिळलेली शेळी संपूर्णपणे बाहेर काढायची आणि ती पण जिवंत बाहेर काढायची, हा संघर्ष एकटे नामदार राधाकृष्ण विखे पाटील करत होते. त्या ठिकाणी अनेक वेळेस तुम्ही विरोधी उमेदवार होते, विरोधी आमदार होते, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या सगळ्या सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी जे प्रयत्न केले. म्हणून आमदार कानडे साहेबांना या निवडणुकीत आपल्याला मतदान करायचं. त्यानंतर माझी लाडकी बहीण ही जी म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना या महायुती सरकारची ठरली, ही अगदी सुपर डुपर ही ठरलेली योजना, ही म्हणजे सगळ्यात 1 नंबर योजना जर ठरली असेल तर ती माझी लाडकी बहीण योजना ठरली. कोणत्या लाडक्या बहिणी आमच्या राजभवनावर जाऊन उपोषणाला बसल्या होत्या? कोणता शेतकरी आमचा वर्ग 2 वर्ग 1 करा म्हणून म्हटला होता? कोणी उपोषण केले होते? परंतु तुम्हाला सांगतो या महायुती सरकारने तुमच्या मनातलं ओळखलं आणि महिला सशक्तीकरण, माझी बहीण सशक्त झाली पाहिजे, महिला सशक्त झाली पाहिजे, माझी बहीण स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ही भूमिका घेतली. आणि ही भूमिका घेऊन त्यांनी आपल्याला माझी लाडकी बहीण योजना चालू केली. साहेब आनंदाची गोष्ट आहे, लाडकी बहीण योजना चालू केली. या ठिकाणी आपल्या राज्याचे लाडके महसूल मंत्री तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करायचं गजब करा. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ अविनाश दादा यांचं देखील या ठिकाणी स्वागत आगमन झालं आहे. त्यांचं देखील आपण सर्वांनी स्वागत करावं ही नम्र विनंती करतो. साहेब उंदीरगाव ग्रामस्थाच्या वतीने, आकारी पडी जमीन धारकाच्या वतीने, खंडकरी जमीन मालकाच्या वतीने आपले या गावात सहर्ष स्वागत करतो. येणाऱ्या 20 तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीकरता
आपल्या उंदीरगावमध्ये प्रचार सभेला उपस्थित महायुतीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मला वडील बंधू असलेले सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्यांच्या प्रचारार्थ आपण सगळे इथे एकत्र झालो. ते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार, आपल्या सगळ्यांचेच लोकप्रिय आमदार सन्माननीय लवजी कारणे साहेब, व्यासपीठावरचे उपस्थित सभेचे सन्माननीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष माझे सहकारी मित्र दीपक अण्णा पठारे, प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस सन्माननीय अरुण पाटील नाईक, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास पाटील बोर्डे, सन्माननीय बाबासाहेब चिडे, विष्णुपंत खंडागळे, गिरधर दाते आसने, नानासाहेब शिंदे, भीमभाऊ बागुल, शंकर मुठे, निकम सर, शिवाजीराजे पवार, संदीप शेलार, सागर मुठे, विठ्ठलराव आसने, साठे सर, किशोर पाटील बकाल असतील, फारुख पटेल, उपस्थित सर्वच व्यासपीठ आणि श्रीरामपूरमध्ये इथं उपस्थित झालेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या पार्टीचे जे उमेदवार आहेत, महायुतीचे जे उमेदवार आहेत, लवजी कारणे साहेब, यांच्यातून फक्त थोडीशी माहिती आपल्याला देतो. निवडणूक होत असताना ती 2 प्रतिस्पर्ध्यांमध्ये 3 प्रतिस्पर्ध्यांमध्ये होते, परंतु उमेदवार कोण आहेत याची माहिती आपल्याला असली तर निर्णय घेताना जरासं सोपं जातं. या निवडणुकीमध्ये लवजींनी गेल्या 5 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळानंतर पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याचा निश्चय केला आणि असं मला खूप समाधान वाटतं मनस्वी की महायुतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना उमेदवारी दिली. एका अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. शेती करणाऱ्या कुटुंबात जन्म झाला. वडील शेती करत होते आणि त्या घरामध्ये वाढत असताना ग्रामीण भागामध्ये कुठेतरी दुर्गम गावामध्ये आपण भविष्यात करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर होता. तर त्या लहान वयामध्ये विचार तरी किती केला असेल माहित नाही. शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शिक्षण घेत असताना त्यांना कल्पना होती की पुढच्या वर्गाचं शिक्षण मिळणार आहे की नाही, प्राथमिक शाळेत आहोत, माध्यमिक शाळेत जाता येणार की नाही, पुढच्या शिक्षणाचा काही पत्ताच नव्हता. परंतु नाही, त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द, शिक्षण घेतलं आणि नुसतं शिक्षणच नाही घेतलं तर त्याच्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून नोकरी सुद्धा मिळाली. इंग्रजी विषयाचे ते प्राध्यापक झाले. हे प्राध्यापकपदी काम करत असतानाच मनात विचार आला की आपण स्पर्धा परीक्षा देऊ, जमलं तर शासनामध्ये मोठा अधिकारी होऊ. स्पर्धा परीक्षेत बसले, उच्च मार्क मिळाले, पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि क्लास 1 ऑफिसर म्हणून तालुक्याचे बीडीओ म्हणून रुजू झाले. बीडीओचं काम करत असताना इतकं उत्तम काम केलं की कमी काळामध्ये शासनाने त्यांना पदोन्नती दिली आणि जिल्ह्यामध्ये झेडपीला ते डेप्युटी सीओ झाले. मला वाटतं तुमचा डेप्युटी सीओचा कार्यकाळ आणि शालिनी वहिनींचं अध्यक्षपद समसमान होतं. आपण ताईंबरोबर काम केलं. आम्ही त्यांना वहिनी म्हणतो पण सगळे ताई म्हणतात. तिथे ते थांबले नाही, प्रगती करत राहिले आणि विभागीय आयुक्तालयामध्ये देखील जॉईंट सीओ म्हणून त्यांनी सेवा केली. मनोज जोशी साहेबांचं सरकार आलं आणि त्या काळामध्ये लवजींना त्यांच्या या चातुर्यावरती, त्यांच्या बुद्धिमत्तेवरती आणि कामाच्या चिकाटीवरती सन्माननीय कॅबिनेट मंत्री बबनरावजी घोलप साहेबांनी त्यांचं खासगी सचिव केलं. सचिवपदी तिथं असताना अनेक शासकीय योजनांचे ते लिखाण करायचे, सूचना करायचे आणि मुख्यमंत्री मनोज जोशी साहेब इतके त्यांच्यावरती खुश झाले की त्यांनी त्या काळामध्ये चर्मोद्योग महामंडळाची स्थापना केली आणि त्याचे पहिले कार्यकारी संचालक हे लहू कारणे साहेब झाले. त्याचं एक महामंडळ होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या अनेक महामंडळांचं देखील त्यांना कार्यकारी संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते करत असताना लिखाण त्यांची एक आवड होती. कविता लिहायचे, पुस्तकं लिहायचे, कादंबऱ्या लिहायचे आणि शासकीय सेवेत असतानाच एक चांगले साहित्यिक म्हणून देखील त्यांचं लौकिक झालं. त्यावेळेचे पंतप्रधान सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या शुभ हस्ते यांच्या काव्य संग्रहाचं प्रकाशन देखील झालं. त्याच्यानंतर राजकारणाची ओढ निर्माण झाली आणि म्हणून श्रीरामपूरला आले. त्यांचा विश्वास होता तो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर या विचारधारेचा. राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला
आणि मतदारसंघ जर आरक्षित असेल तर मग त्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांना निवडणूक लढण्याची संधी निर्माण झाली. त्या संधीचा फायदा घेत इथं आले आणि श्रीरामपूरमधून त्यांनी 14ला निवडणूक लढवली. दुर्दैवानं त्यांना अपयश आलं, परंतु सातत्य काही सोडलं नाही. 19ला निवडून आले आणि गेल्या 5 वर्षात ते आपले आमदार आहेत. हा सगळा पाडा कशाला वाचलाय, कशाला इतिहास सांगितलाय? तुम्हाला मला मतदान करताना जर आता एक चांगल्या माणसाची निवड करायची तर त्यांचे प्रतिस्पर्धी कोण आहेत त्याचाही विचार करा. त्यांचे एक प्रतिस्पर्धी असे आहेत की ज्यांच्या बाबतीत नामदार साहेब स्वतःच सांगतील आपल्याला. आज तर नामदार साहेबांनी आम्हाला पत्र द्यायचं कबूल केलं. ते पत्राची आम्ही वाटच पाहतो साहेब, ते आलं की फार चांगलं होईल. साहेब सांगतीलच त्या पत्राबद्दल. ते उमेदवार सांगतात की मी साधा भोळा माणूस आहे. आता साध्या भोळा माणसाचं राजकारण राहिलंय का? साध्या भोळा माणसाच्या हातात आपली आपली सूत्र द्यायचीत का तालुक्याची? ज्या माणसाने 10 वर्ष आमदारकी करत असताना त्यांच्या आमदारकीचे सगळे अधिकार दुसऱ्यांना कोणातरी बहाल केले होते, अशा व्यक्तीच्या हातात आपण आमदारकी देणार का? गेल्या 5 वर्षाचं काम आणि असलेली गुणवत्ता आणि कौशल्य हे काय आणि काय नाही ते तुम्हाला सांगितलंच आहे. तिसरे उमेदवार आहेत ते कशाला आलेत? ते याकरता आलेत की जे दुसरे उमेदवार होते ज्यांचं मी आताच वर्णन केलं तेही कंटाळून निघून गेले, हे ऐकत नव्हते. काही लोकांनी साहेब इथं तालुक्यामध्ये वल्गना केली, आम्ही ठरवू तो आमदार. म्हणजे ह्या 3-4 लोकांनी ठरवायचं तो आमदार होणार असेल, अशी वल्गना जर लोकशाहीत लोक करायला लागले तर आपण हे ऐकायचंय का? लोकशाहीमध्ये तुमचा मला सगळ्यात मोठा मूलभूत अधिकार मतदानाचा असतो. त्या मतदानातून आपण आपला लोकप्रतिनिधी निवडून आणतो. 3,10,000 मतदार असलेल्या या मतदारसंघातून तो आमदार निवडून द्यायची ताकद, जबाबदारी ही तुमची, माझी, तो अधिकार आपला आहे. आणि 4-5 लोक म्हणतात की आम्ही ठरवतो आमदार, अशा उमेदवाराला आपण निवडून द्यायचंय का? आता बाकी उमेदवार पण त्यांची मी चर्चा करत नाही, प्रामुख्याने हे 3 उमेदवार नजरेसमोर ठेवा. आणि हेही विसरू नका की महायुतीचे अधिकृत उमेदवार हे लवजी कानडे साहेब आहेत, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा असतील किंवा आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील. या सगळ्यांची शक्ती यांच्या पाठीशी. छंद विचार करा, महायुतीच्या सरकारने काय काय निर्णय घेतले आणि काय काय केलं तुमच्या समोर कोणीतरी माझ्या आधी भाषणात सांगितलंच असणार. याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला नामदार साहेब सांगतीलच. ज्या लोकांनी एवढं चांगलं काम आपल्या राज्यामध्ये करून दाखवलं या सरकारने, त्या सरकारचा भाग म्हणून आता आपल्याला आपले आमदार निवडून द्यायचे, त्यांची साथ करायला आपल्याला आपले आमदार निवडून द्यायचे. म्हणून फार विरोध न बोलता, फार लांबलचक न बोलता मी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करेन. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची हात बळकट करण्याकरता, अजितदादांचे हात बळकट करण्याकरता, फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्याकरता, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी महायुतीचे हात बळकट करण्याकरता तुमचं माझं हे आद्य कर्तव्य आहे की आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये लवजी कानडे साहेबांनाच पुन्हा निवडून दिलं पाहिजे. त्यामुळे 20 तारखेला लवजींचं चिन्ह आहे घड्याळ, घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने आपण त्यांना निवडून देऊ, एवढीच तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. यानंतर कार्यसम्राट कानडे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. या राज्याचे ज्येष्ठ नेते, आपले पालकमंत्री, आपले मार्गदर्शक, महसूल मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, राष्ट्रवादीचे नेते अविनाश दादा आदी, आमचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे, ज्येष्ठ नेते नानासाहेब पवार, विष्णुपंत खंडागळे, बाबासाहेब चिडे, नानासाहेब शिंदे, गिरिधरजी आसने, भीमभाऊ बागुल, डॉक्टर शंकर मुळे, निकम सर, शिवाजीराजे पवार, संदीपजी सेलार, सागरदादा मुठे, विठ्ठलराव आसने, नगरसेवक केतनदादा कोरे, कार्लस साठे सर, ज्यांनी या सभेसाठी मेहनत घेतली ते आमचे मित्र भीमभाऊ बांद्रे, अनिल भाऊ बनगडे, बाळासाहेब ताके, सुनील भाऊ भालदंड, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नीलदादा पंडित, अंबादासजी गोंधळे, श्रीकांतजी दळे, आशिषदादा शिंदे, गणेश ठांगे, संजयराव भनगडे, अशोक हिवाळे, चांदबाई सय्यद, सुनील बर्डे, विनायक वाघ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमच्या महिला भगिनी,
हरदासताई, आमच्या अध्यक्षा जगतापताई, उपस्थित सर्व माता भगिनी, आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सहकारी फारुख दादा शेख आणि सर्व उपस्थित भावांनी, खरं तर आपणाला या प्रचाराच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपले नेते आदरणीय राधाकृष्ण विखे साहेबांचं विचार ऐकायचे आहे. मित्रांनो, अविनाश दादांनी जे सांगितलं ते मी रिपीट करणार नाही, परंतु आपण 5 वर्षापूर्वी मला आपली सेवा करण्याची संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला आणि हा शिकलेला आमदार आहे, शिकलेला उमेदवार आहे, अधिकारी होता. आपली 10 वर्ष रेंगाळलेली कामं, आपल्या आमदारालाच न उमगलेले प्रश्न हा माणूस सोडवू शकेल या भावनेनं आपण माझ्यासारख्या एका गरीब शेतकरी कुटुंबातील माणसाला विधानसभेमध्ये पाठवलं. आणि मी देखील आपल्या आशा आकांक्षा स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र या मतदारसंघामध्ये थांबून, खरं तर मी 12 वर्षापूर्वी इथला रहिवासी झालो. आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या हेतूनं या मतदारसंघामध्ये विकास कामं केली. अनेक अडचणी होत्या, कोरोनासारखं संकट होतं, आपण नंतर विरोधी पक्षाचे आमदार झालो, तरी देखील या मतदारसंघामध्ये 1200-1300 कोटी रुपयाचा निधी येथील विकास कामासाठी मंजूर झाला. मला वाटतं तुमचा उंदीर गाव ते नाव रस्ता असेल, उंदीर गावाकडून माळेगाव सरला बेटापर्यंत जाणारा रस्ता असेल. साहेब, हा रस्ता जिल्हा परिषदेकडे होता. माळेवाडी ते सरला बेट आपण दर्जा उन्नत करून जिल्हा परिषदेकडचा रस्ता आपण राज्य शासनाकडे वर्ग करून घेतला. सरला बेट आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. मला वाटतं आता काही मिनिटांमध्ये इथला माणूस सरला बेटाला जातो. एवढी सर्व कामं आपण या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न केला, पारदर्शकपणे काम केलं. दुर्दैवाने या कामाच्या माध्यमातून ज्या पक्षाची संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला, ज्या पक्षाच्या नेत्याला आपण दैवत मानून ज्यांच्याशी प्रामाणिक राहिलो, दुर्दैवाने आपल्या प्रामाणिकपणाला मात्र विश्वासघाताचं फळ मिळालं. खरं तर साहेब, आपल्या साक्षीने एक गोष्ट मला सांगायची, एक अभ्यासक म्हणून सांगायची. सर्वसाधारणपणे आपण असं मानता की जो सिटिंग एमएलए आहे, विद्यमान आमदार, त्याचं तिकीट कापलं जात नाही. परंतु काल काँग्रेस पक्षाने आपल्याला त्यांचा खरा चेहरा दाखवला. तिकीट कुणाची कापली साहेब? राखीव जागेवरच्या लहुकांनाच कापलं. नांदेड जिल्ह्यातल्या मातंग समाजातल्या राजेश अंतातुरकर नावाच्या उमेदवाराचं कापलं. इगतपुरीच्या आदिवासी आमदार असणाऱ्या हिरामन खोसकरचं कापलं. गोंदियामधल्या एका आदिवासी आमदार असणाऱ्या सासाराम कोराट्याचं कापलं. आणि ज्याच्या बापाची मागच्या 2 महिन्यापूर्वी निर्गुण हत्या झाली त्या मुस्लिम समाजातल्या जिशान सिद्दीकीचं कापलं. म्हणजे काँग्रेसला फक्त दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांची मतं आली, परंतु त्या समाजातून उमलणाऱ्या नव्या नेतृत्वाला मात्र रुजू द्यायचं नाही, वाढू द्यायचं नाही. आणि त्यांचे जे कोणी लाडके घरं असतील त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी अन्याय करायचा, मला वाटतं हा अत्यंत विचित्र चेहरा या निमित्तानं
साहेब माझ्यासारख्या अभ्यासकाला दिसला मी हे टीव्हीवरही बोललो, कारण हे सांगितलं पाहिजे, कारण मी एक लेखक आहे. मी या समाजाचं दुःख सातत्याने मांडत आलेलो आहे. मित्रांनो, एक नम्रपणे सांगतो, मी देव आणि धर्म मानणारा श्रद्धाळू माणूस आहे आणि प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे देव राहतो या भावनेनं या संकट काळामध्ये आमचे श्रीरामपूरचे तथाकथित निष्ठावान काँग्रेसवाले नानासाहेब फटाके फोडत असताना मला पहिला फोन नामदार विखे साहेबांचा आला. लवजी, अरे हा तुमच्याशी विश्वासघात आहे, इथं काय करता, मुंबईला या. साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलले, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याशी बोलले. मी जेव्हा अजित पवार साहेबांच्याकडे गेलो, साहेबांनी स्पष्ट विचारलं, तुम्ही महायुतीमध्ये या. तुमचे जे सर्वे आहेत ते सांगतात की तुम्ही उत्तम काम केलं आणि या विधानसभेत देखील आम्ही तुम्हाला 5 वर्ष बघतोय. तुम्ही तुमच्या मतदारसंघाचं उत्तम प्रतिनिधित्व केलं, तुम्ही निवडून येऊ शकता, तुम्हीच निवडून येऊ शकता. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मित्रांनो, जी मंडळी मला एकाकी पाडायला निघाली होती, आता ती एकटे पडले. माझ्यासोबत माझ्या कामातून, माझ्या स्वभावातून जोडला गेलेला सारा काँग्रेस पक्ष एकही बंदा न फुटता आता राष्ट्रवादीमध्ये आला. अविनाश दादा, अनुताई अधिक, राज्याचे नेते अजित दादा यांचा आदोळ या मतदारसंघात आहे. मला वाटतं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या नेटवर्क सह हे सारं गणगोत आता मला मिळाले. ज्या स्वर्गीय बाळासाहेब विखे साहेबांच्या सावलीमध्ये आम्ही वाढलो, आज राज्याचे नेते आदरणीय विखे साहेब, का जे या महायुतीतील मुख्य घटक पक्ष आहेत, त्यांच्या संपूर्ण पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सह, नेत्यांच्या सह आज माझ्या पाठीशी माझे थोरले भाऊ म्हणून ठामपणे उभे आहेत. मला वाटतं मी श्रीमंत झालो. आठवले साहेबांचे RPI माझ्या सोबत आहे. बाबासाहेब म्हणाले होते की गरीब समाजातल्या माणसांनी शासनकर्ती जमात झालं पाहिजे. मला वाटतं साहेब, आपण हा बाबासाहेबांचा, फुल्यांचा विचार घेऊन आम्हाला बळ देत आहात. आम्ही शिवराय छत्रपतींना आमचा आराध्य दैवत मानतो आणि विचाराचं राजकारण करतो. विश्वासघात जरी झाला तरी मला असं वाटतं की आताची ही निवडणूक, त्या लोकांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो. कदाचित त्यांच्या सोबत राहिला असतो तर त्यांनी निवडणुकीतही धडाफटका केला असता. आता मात्र या महायुतीच्या सरकारनं या राज्यातील जनतेसाठी क्रांतिकारक, कल्याणकारी निर्णय घेतले. इथं आमच्या असंख्य लाडक्या बहिणी बसल्यात. हे आपल्याला महायुतीच्या सरकारनं दिलं. मला वाटतं माझ्या कामासोबतच आता महायुतीच्या सरकारच्या निर्णयामुळं लाभान्वित झालेले कोट्यावधी लोकांचे आशीर्वाद ही आपल्या पाठीशी आहेत. मित्रांनो, महसूल मंत्री म्हणून आदरणीय नामदार विखे साहेबांनी 100 वर्ष भिजत पडलेला आकारी पडीत जमिनीचा प्रश्न मार्गी लावला. त्याचा लाभ या मतदारसंघातील 5 ते 7 हजार खातेधारकांना मिळणार आहे. मला वाटतं साहेबांनी एवढंच केलं नाही. मगाशी गाडीमध्ये बोलता बोलता साहेब मला सांगत होते, लवजी, तुमच्या श्रीरामपूरच्या शेतमळ्यामध्ये काम करणारे जे कष्टकरी कामगार आहेत, जे शेतमजूर आहेत, आज त्यांचे वारसदार तिथेच राहतात. आपण ज्या ज्या गावांना गावठाण दिलं, ज्या ज्या जमिनी दिल्या, त्याच्यामध्ये पहिली अट घातली का जे कोणी त्या शेतमळ्यातील मजुरांचे वारसदार असतील त्या कुटुंबाला पहिल्यांदा 2 गुंठे जमीन दिली पाहिजे, त्याला घर बांधून दिलं पाहिजे. मला वाटतं हा गरिबाबद्दलचा केवळ कनवाळूपणा नाही, परंतु कायम स्वरूपाची या समाजाबद्दलची आस्था आहे.
त्यांच्या कल्याणाचा घेतलेला कायम स्वरूपाचा ध्यास आहे. सर, या आपल्या सर्व आशीर्वादानं मला वाटतं मला पुन्हा हे माझे मायबाप संधी देतील. आज या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आपलं जे चिन्ह बदललंय ते घराघरापर्यंत पोहोचवून उद्या 20 तारखेला त्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी मला द्याल अशी नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सभेचे अध्यक्ष सन्मान्य विठ्ठलरावजी बांद्रे, आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि आपल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्मान्य लहुजी कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव माननीय अविनाशदादा आदी, भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष दीपकअण्णा पठारे, ज्येष्ठ नेते माननीय नानासाहेब पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भीमा बागू, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराजे पवार, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चेरे, त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण पाटील नाईक, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलासराव बोर्डे, आखाडी पडीत आंदोलनात ज्यांचा प्रमुख सहभाग राहिला ते गिरधर पटेल आसने, भीमभाऊ बांद्रे, आमचे मार्केट कमिटीचे माजी सभापती नानासाहेब शिंदे, नितीनजी भागडे, शंकरराव मुठे, केतनजी कोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते कार्लस साठे, आमच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष, भाजपाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष उत्तराच्या खासदार, जिल्हा सरचिटणीस पूजाताई चव्हाण, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष कोण आहेत महिला अध्यक्ष मंदाताई गवाडे, उपस्थित सर्व व्यासपीठावरचे हरिगावचे सरपंच दिलीप त्रिभुवन, रमेशजी भालेराव आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, आज आपल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील आपले लाडके उमेदवार आणि विद्यमान आमदार माननीय लहुजी कानडे साहेबांना प्रचंड मताधिक्य निवडून त्यांना निर्धार करण्यासाठी आपण सगळे जमले. एकदा टाळ्याच्या गजरात त्यांना आश्वासित करा, कानडे साहेब आम्ही तुम्हाला निवडून देणार. आता निवडणुकीला मतदानात अवघी 4-5 दिवस लागलेले आहेत. कारण आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यांनी काही केलं नाही ते आता मला मागायला येतात, ज्यांनी अर्धवट सोडलं ते मतं मागायला येतात, ज्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं ते आपल्याला मतदान मागायला येत आहे. आपण कोणाला मतदान करणार? ज्यांनी केलं त्यावेळेस मतदान करणार ना. आणि म्हणून आज आपण जर त्या निवडणुकीच्या अनेक सभेमध्ये बोललो की फक्त आणि फक्त व्यक्तिगत गळ ओढण्याचं काम सुरू आहे, व्यक्तिगत निंदा लावण्याचे करण्याचं काम सुरू आहे. या महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचे सगळे पिछले
एकूण राज्यभराची जर परिस्थिती पाहिली, फक्त आणि फक्त व्यक्तिगत टीका करत राहायची, लोकांनी दिशाभूल करायची, लोकांचं मन विचलित करायचं, नसलेले जे मुद्दे आहेत त्यावर लोकांना भावनिक करायचं, ते एकच कारण आहे. 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये त्यांना काही जनतेसाठी करता आलं नाही. ज्या धडकामच्या महायुती सरकारने निर्णयाचा लावलेला आहे त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आता लोक प्रश्न विचारायला लागले काँग्रेसवाल्यांना, भाऊ ठीक आहे तुम्ही काय विखे पाटलावर टीका करा, काय आमचा उद्धार करा, पण तुम्ही 2.5 वर्षात काय केलं सांगा ना. टीका करणं, एखाद्याचा चिखलफेक करणं, एखाद्याच्या बद्दल त्या ठिकाणी मलेनाची करायची, ठीक आहे लोकशाहीचा अधिकार दिलाय, काय वाटेल ते बोला, पण निदान तुम्ही विचारलं पाहिजे लोकांनी त्यांना गावात आल्यावर, बाबा ठीक आहे आता तुमची टीका करून झालं, तुमचं उद्धार करून झालं, सगळं झालं, पण तुम्ही 2.5 वर्षात काय केलं तुमचं सरकार सत्तेत असताना हिशोब द्या ना. ते बोला की नाही आपण. निवडणूक ग्रामपंचायतीची घ्यावी, ते बांधावी भांडणे आपण. सोसायटी निवडणूक माझं फाळकं मंजूर नाही केलं. अरे तालुक्याच्या उद्याच्या भवितव्याची निवडणूक आहे, आणि भविष्य कोणता पक्ष देऊ शकतो, कोणतं सरकार देऊ शकतो, त्याच्यावर तुम्हाला शिक्कामोर्तब करायचा आहे, तो निर्णय तुम्हाला करायचा आहे. आणि ज्यांनी 5 वर्ष आपल्या तालुक्याच्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं, आवरात खपला तो माणूस आपला. अतिशय 5 वर्षाच्या अल्पावधी कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या चेहरामोहरा बदलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असे आमचे महायुतीचे उमेदवार मान्य लहू कानडेजी यांना आपण मतदान करणार, ज्यांची तालुक्याची ओळखच नाही, ज्या पक्षाने लोकांना वाऱ्यावर सोडलंय, अशा लोक आपण मतदान करणार. तुम्ही भाऊसाहेब ते सोडून द्या, मत वाय घालणार आहे तुला. याचा निर्णय तुम्हाला 20 तारखेला करायचा. 2.5 वर्षाचा कोविडच्या काळावर 2 वर्ष गेले लोकांचे, हवा नाही राहिली, नोकऱ्या गेल्या, व्यवसाय गेले, जे मुलं कोणा मुंबईला होते त्यांच्या नोकऱ्या बुडाल्या, घरी आले सगळे आले. अनेक लोक दुर्दैवाने आपल्या घरातले, आपले स्वकीय पत्नी, मुलगा, वडील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लाखो रुपये खर्च आला लोकांना. मग सरकार म्हणून काय जबाबदारी उद्धव ठाकरे सांगा. आज आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायची घोषणा केली. त्याला सुरुवातीला वाटलं की योजना बोगस आहे, कोर्टात गेले ते, बरोबर ना. काँग्रेसवाले कोर्टात गेले की योजना बंद करा म्हणून, बरोबर आहे का. मग तुम्ही कोर्टात 1500 रुपये योजना देऊ नका म्हणून कोर्टात गेला, आणि आता तुम्हाला लक्षात आलं की आज लाडक्या बहिणी सगळ्या महायुती मागे निघाल्या, मग तुम्ही आता त्यांना 3000 रुपयाचा आम्ही दाखवला. आता 3000 रुपये आम्ही दाखवण्यापेक्षा 2.5 वर्षाच्या कोविडच्या काळामध्ये तुम्ही झोपले होते का. ज्यावेळेस खरं लोकांना मदतीची गरज होती, बरोबर का नाही. मागच्या 2.5 वर्षात काँग्रेसचं उभाटाचं सरकार होतं, काही दिलं तुम्हाला, काही दिलं का नाही. हो का नाही म्हणून तुम्ही त्या काळात सुद्धा आदरणीय मोदी साहेबांनी तेव्हापासून आमचा गरीब माणूस उपाशी राहणार नाही, 80% जनतेला मोफत धान्य योजना सुरू केली, ती चालू का बंद आहे. उद्धव ठाकरेने सुरू केली, काँग्रेसवाल्याने सुरू केली, कोणी सुरू केली, मोदी साहेब. निवडणुकीचा निकाल काही लागला,
आम्ही तो राग आम्ही जनतेवर कधीच काढला नाही. जनतेत काही दोष नाही. निवडणुकीनंतरही ती योजना सुरू राहिली. आमचं सरकार आलं तर आम्ही अन्नाचा तुमचा आनंदाचा शिधा योजना सुरू केली. योजना चालू होतं म्हणजे मग आता ह्या योजना ज्या महायुती सरकारने तुम्हाला दिलेल्या आहे, मोफत धान्याची योजना आदरणीय मोदी साहेबांनी तुम्हाला दिलेली आहे, त्या महायुती मग आपण जाणार की ज्यांनी 2.5 वर्षामध्ये आपल्याला वाढवून सोडलं त्यांच्या मागे जाणं हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. एक उदाहरण मला सांगा की महाविकास आघाडी सरकारने तुम्हाला काही दिलंय? शिव्या आणि शिव्याच्या लाखोल्या वाड्या पलीकडे तुम्हाला काही दिलं तर नाही. ज्यांना असं वाटतं महाविकास आघाडी चांगली होती ते हातात द्यायला बोलतो. ज्यांना असं वाटतं आमची महायुती सरकार चांगलं आहे ते हातात द्यायला म्हणून आमचं लाडके हातवर नाही करायचं काय. आता आम्ही 1 डिसेंबर पासून 1 तारखेपासून आम्ही आता 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करणार. आम्ही अनेक सगळे सांगतो पैसे तुमचे इकडे अजिबात द्यायचे नाही. तुम्हाला काय माहिती 2100 रुपये करतो 1 तारखेपासून आणखीन त्या रकमेत वाढ करतो. म्हणजे एक तर रोजगाराच्या संधी गेल्या, जनतेला वाढवून सोडलं, लोकांना कुठला आधार दिला नाही, फक्त वसुली करण्याचं काम केलं. मुंबईला तो वाजे ना किंवा वाजे काय कोणता वाजे वाजे तू टीव्ही पाहतो ना, युट्यूब पाहता, सोशल मीडिया पाहता, सगळे उठल्यापासून लोक व्हॉट्सअपवर आपल्या बाजूला कोण पाहतो पण व्हॉट्सअप पाहतो. ती विचारली होती आता ते माझ्याकडे पंजाला पुढे वेळ. आज त्या व्हॉट्सअपमुळे तुम्हाला सगळी बातमी समजते, वाऱ्यासारखी भरती प्रत्येक गोष्ट. कारण मग तुम्हाला या मागच्या 2.5 वर्षाच्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या बातम्या होत्या, ह्या आमच्या सरकारच्या व्हॉट्सअपमध्ये येणाऱ्या बातम्यामध्ये फरक वाटतो का नाही? अनेक लोकाभिमुख योजना आदरणीय मोदी साहेबांनी केंद्रामध्ये सुरू केल्या. आज देश पहिल्या 4 विकसनशील राष्ट्रामध्ये आज भारत देशाचा नंबर लागतो. पहिला अमेरिका आहे, दुसरा चीन आहे, तिसरा जर्मनी आहे आणि 4था भारत देश आहे. मित्रांनो, ज्या इंग्रजांनी 100 वर्ष आपलं राज्य केलं, त्यांना आता भारताला मागे टाकलं, ते 5व्या क्रमांकावर गेलं. हे आपल्या देशाची प्रगतीची खरं आपल्याला या ठिकाणी प्रगतीचं मापदंड आहे. एवढा विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब या देशाचं नेतृत्व करत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये काम करतो. मग काही खेळ पडणार नाही. हे भिकार बोंबले जाणे वर्ष जे तुम्हाला वाढवून सोडलं, भीक मागायला लावलं, अक्षरशः भीक मागायला लावलं लोकांनी, सावकारकडे पैसे घ्यायला लावले, उधारे मागायला लोकांनी केलं का नाही केलं? अशा या लोकांनी दारू करणार नाही. ज्यांनी आपले प्रबंध उद्ध्वस्त केले, अरे कमीत कमी तुमच्या हरेगावच्या लोकांना माझी विनंती, उंदेगावच्या लोकांना विनंती, या परिसरातल्या या पंचकृषीच्या लोकांना विनंती आहे, इतिहास जोडून दाखवा. होणाऱ्या मताच्या 80% मतं महायुतीचे उमेदवार आमचे गहू काढण्याने त्या ठिकाणी दिले पाहिजे. याला दुकान त्याला दुकान, आमचं काही तुझं काय, तुमचं काही माझं काही नाही. आपलं मी मुद्दा तुम्हाला आकडे वाचून दाखवतो. आता ती फक्त एकाच गावची माझ्याकडे, पण शिरापूर तालुक्यामध्ये हरेगावच्याकडे पुढे उंदेगावच्याकडे
उंदरगावमध्ये बाकी गावचे आकडे आहेत पण उंदरगाव सभा म्हणून सांगतो तुम्हाला 1 रुपयाची पीक तुम्हाला मी द्यायची तुम्हाला विश्वास होता का पैसे मिळतील म्हणून तर मागच्या सरकारने फक्त फोकळा दिलं तुम्हाला विदर्भ भाषेत काय फोकळा म्हणतो फोकळा म्हणजे काय फोकळा म्हणजे काय म्हणजे काय सांगतो बोलतो ते विदर्भात फोकळा म्हणतो पण आज तुमच्या उंदरगावमध्ये 1253 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,33,00,000 रुपये तुमच्या खात्यात आले का नाही? कापूस व सोयाबीनचे अनुदान 976 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24,61,000 रुपये आले. दूरच अनुदान 204 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13,37,000 रुपये आले. आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 970 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 72,75,000 रुपये तुमच्या खात्यात गोष्ट नाही केलं प्रत्यक्ष कृती केली करून दाखवलं असं एखादा निर्णय काँग्रेसवाल्यांनी केला आणि त्याची अंमलबजावणी केली आहे की उदाहरण एखादं आहे का? मला जिद्दीला विचारायचं आहे काँग्रेसवाल्यांनी 2.5 वर्षाच्या त्या उभाटाच्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकिर्दीमध्ये एखादी योजना आम्ही ज्या योजना दिल्या एखादी दिली का? आता आम्ही 20 बिल मार्क सुद्धा केलं तुमचं 0 बिल पाठवलं म्हणजे किती काही लोकांचे 50,000 2 लाख 3 लाख काही लोकांनी कनेक्शन घेतलं पण भरणे लोक ते माफ झाले अशी अवस्था. आणि म्हणून सरकार म्हणून आम्ही ज्यावेळी काही निर्णय करतो आता महसूल मंत्री म्हणून मी ज्यावेळी निर्णय तुमच्या आखरी पडता प्रश्न आलाय मुद्दा मी आकडेवारी काढून आणतो. हे काँग्रेस बोलायचा जो पुढारी आहे ना त्यांचे जे पुढारी नेते माजी महसूल मंत्री तुमच्या आखरी पडते इतिहास मला सांगायचं आहे. इथं जयदीप गिरीधर रासने यांनी उच्च न्यायालयामध्ये 18/2020 मध्ये याचिका दाखल केली होती. काय निर्णय तुमच्या मंत्र्यांनी मागचे ते का झालं पापाचा धनिक कोण आहे तुम्हाला मला सांगायचं. एकदा तुमच्या गावाचे लोक आले ना तुम्ही त्याचं स्वागत करणार हे मी आता सांगतो स्वागत करणार. त्यांच्या काळामध्ये 9/6/2021 रोजी ते महसूल मंत्री होते. मी 22 त्यांनी महसूल विभागाच्या वतीने ऍप्लिकेट दाखल केले हरिबाबाच्या जमिनी या शासनाने संपादित केल्या जमीन असल्याने या मूळ मालकांना परत देता येणार नाही अशी भूमिका शासनाच्या वतीने पुढे मांडली हायकोर्टामध्ये. त्याच्यावर आपल्याला शेतकरी जो हातावर ही फायबर आहे ती माझ्या राजापुस्तकी पाठवत घरचं नाही. मग त्याला स्वतंत्र वकील नेमलं म्हटलं स्पेशल काउन्सिल नेमायचं ठरलं तुमच्या सुदैवानं. आणि 2 वेळा या भागातील आखाडी पण शेतकऱ्यांनी दिला आदरणीय खासदार साहेब त्याच्यामध्ये होते. मी महसूल मंत्रीला जेव्हा मी ते फाईल पाहिल्या तर शेती महामंडळाने जरी एक स्वतंत्र विशेष वकील लावा असा त्यांच्या काळात निर्णय झाला. पहिला निर्णय काय केला असेल पहिल्यांदा सरकारी वकील नेमणुकीचा तो आदेश आपण रद्द केला. पहिला निर्णय तो रद्द केला. अरे जमीन भूसंपादित आहे परत करता येणार नाही. 105 वर्षापूर्वी इतर जमिनी आहे. आम्ही सांगितलं या खंडकरा शेतकऱ्यांच्या आखाडी पडीमध्ये काही फरक नाही. पहिल्या आखाडी पडीच्या जमिनी कोणत्या महामंडळाला गेल्या नंतर खंडाने जमिनी खंडकरांनी घेतल्या. सरकारमध्ये अधिकारी तयार नव्हते. मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपण याचिका दाखल केली होती. मी स्वतः संभाजीनगरला गेलो त्याची बसतो मी कोर्टामध्ये त्या ठिकाणी वकिलांना घेऊन बसतो. महामंडळाच्या वकिलांनी काय सांगितलं मी साहेबांना शपथ घेऊन सांगतो घरचं काय सांगितलं
महामंडळ अधिकारी वगैरे सांगितलं तुमचं एकच काम तोंड उघडायचं. जे सरकार सांगायचं त्याला फक्त मांडवायला आहे. मग सरकारने कोर्टात स्टेटमेंट दिला मी आम्ही शेतकरी जमीन आम्ही परत द्यायला तयार आहोत. आपण स्टेटमेंट कोर्टामध्ये कमी असल्यामुळे महामंडळाचा अधिकारी वकील उठले घरी गेले असेल. तेव्हा आता जे निर्णय केला कोर्टात ठीक आहे शासन स्तरावर तर सिलिंग ऍक्ट मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करायची होती. कायदा दुरुस्ती केली आपण आणि 13/23/2004 2024 किती कोणती तारीख आहे 23/9/2024 आता आपण मंत्रिमंडळाकडे गेलो सिलिंग कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि हरेगावच्या मळ्यातील जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा आपण निर्णय केला. आज एवढा मोठा निर्णय आपण केला. आता राज्यपालाकडे अध्यादेशावर सही करण्यासाठी पडला आणि नेमकी आचारसंहिता लागली. हा निर्णय त्याने आता आम्ही माझ्या काळात केला होता पण येणे आता बोलत हा सगळा भांबड्याचा बाजार आहे ना. तुम्हाला मुद्दाम तारखाचे झाले. अरे तुमच्या काळात तुम्ही ठराव केला महामंडळामध्ये की संपादित जमिनी आम्हाला परत करता येणार नाही. शेतकऱ्यांना जमीन परत देता येणार. महामंडळाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे विशेष वकील विशेष वकील लावा. हे तुमचे ठरणार आहे. तुमचे फायद्याचे आदेश आहे. मला तुमच्या 9 गावाच्या लोकांना विचारायचं आहे तरी तुम्ही त्यांना दारू वगैरे माझी वेळ तुम्हाला 9 गावचे लोक ज्या लोकांनी काम केलं त्या सरकारने काम केलं. दुसरे भामडे तुमच्या गावात असतील त्यांना पहिल्यांदा गावात रोखा आणि त्यांना आता विचारा तुम्ही. आपलं काय झालंय पुण्याला कळायला जायचं ते मग मोठं आपल्याला तुम्ही करू नका. ज्यांनी केलं त्याला म्हणण्याची जाणं ठेवली पाहिजे. मी केलं तर मी केलं म्हणून सांगणार तुम्हाला. आचारी पडली तुम्हाला मित्र मी साईबाबाला सोडून सांग मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे त्यांनी सासून सांग. मी आता केवळ खासदार साहेबांचा त्यामध्ये आधारित झाला त्यांची भूमिका पहिल्यापासून होती. या 9 गावाच्या लोकांशी नेहमी त्यांचा संपर्क राहिला. मी नेहमी ते पाहत होतो. मी जर त्या ठिकाणी महसूल मंत्री नसतो मी तुम्हाला जमिनी परत मिळणे नाही ही काळ्या तक्रारची तुम्हाला म्हणतो. याच्याशी माझ्यामध्ये बरोबर नाही. पहिली त्यावा ना काय त्यामुळे हे खंडगाच्या जमीन वाटताना श्रीरामपूर भोसले जमीन आपण ताब्यात घेऊन ठेवतो. त्याच्या मी चौकशी लावलेली आहे. अहवाल माझ्या आलाय त्याचा कोणी कोणी काय कार्यक्रम केला निवडणुकीला त्यांचा कार्यक्रम होणार होता. तेव्हा आमचं सरकार आला तर सर घेणारच नाही ना कशा मोहमार देऊन. म्हणून मुद्दाम तुम्हाला अतिशय स्पष्टपणे त्या सरकारमध्ये त्यांच्या महसूल मंत्री पदे काहीतरी काय गेलं. एकदा त्यांचा उमेदवार काँग्रेस येईल ना बाबा म्हणत तू हरेगावच्या या अकरी पटीच्या जमीन परत करण्याकरता तुझ्या नेत्याने काय केलं काम तुला बघा आता तुमच्या काही घरात मग खरंही मी तुम्हाला कागदवर सांगितलं तुम्ही काय सांगा हरकत त्यांचं काय महसूल मंत्री दुर्गा मागच्या तर काय विचारते फक्त हरकत तुम्ही काय आग्रपणीचं काय वाटवतो. आपण या लोकांसाठी करण्याची भूमिका मी ठेवलेली आहे. लोकांसाठी करण्याची आम्ही ती काय आमची बांधिलकी आहे ती आदरणीय खासदार साहेब बसतो. म्हणून तुम्हाला मी सांगतो निवडणूक झाल्याबरोबर या सगळ्या आकडेपणी शेतकरी जमिनीचं वाटप मी स्वतः करायला येईल. तुम्ही चिंता करायला ग्रामपंचायती आहे ना तो आकडा माहिती कुठे श्रीरामपूरच्या काय आज आपण श्रीरामपूर तालुक्यातील 19 गावांना 299 एकर जमीन दिली तुमच्या वेगळ्या कामासाठी. उंदेगाव 5 एकर जमीन दिली गावठाण विस्तारीकरण शासकीय घरकुल योजना पाणी पुरवठा योजना घरकुल व्यवस्था तुमच्या उंदेगाव.
हाडेगाव 8 हेक्टर गावठाण विस्तारीकरण शासकीय घनकण व्यवस्थापन हाडेगावला. मोठी वडगाव 3 हेक्टर, निमगाव खैरी 3 हेक्टर, दत्तनगर 6 हेक्टर, लाडगाव 29 हेक्टर, पॉईंट 29. ज्या ज्या गावाने मागितली त्या सगळ्या गावांना जमीन दिला. 19 ग्रामपंचायत जमीन दिली. 19 त्यांच्या घरामध्ये 1 एकर मिळेल तुम्हाला. यांच्यापासून मंत्रीपद 1 एकर मिळेल तुम्हाला. म्हणून माहीत पण मिळेल लक्षात घ्या. मी काम आहे तुमच्यासमोर. जे केलं ते सांगण्यासाठी उभा आहे. मी जे नाही केलं तुम्ही कधी सांगणार नाही. माझा स्वभाव नाही. म्हणून उद्याच्या या सरकारमध्ये महायुती सरकार येताना या जमीन तुम्हाला परत मिळणार नाही. पण मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये निर्णय करणार आहोत काय 100% शेतकऱ्यांनी कर्जमाफी करायचा आपण निर्णय केला. आणि म्हणून मित्रांनो 2-2, 3-3 पिढ्या खपल्या तुम्हाला जमीन मिळत नाही. मला जमीन भेटला आपण ऑफिसवर होत मी नगरचं. त्यांचे उत्साही आनंद होते मला. म्हणजे त्यांचा आनंद जगण्यात मागण्याची चिंता झाली. त्यांच्या चेहऱ्यावरची भावना सांगतात की किती 2-2, 3-3 पिढ्या खपल्या. बरोबर त्याची खट करेल त्याच्यावर आम्ही आखाडी पडी सुद्धा. म्हणून तुम्ही चिंता करू नका. तुमच्या मनाचं सरकार आहे. तुम्ही न मात्र देणारं सरकार आहे. तुम्हाला रुपयाच्या 30 रुपयाचे पैसे मिळावं म्हणून आंदोलन केलं. करून आंदोलन केलं. लाडक्या पैशाचे आंदोलन केलं. आमच्या महिला रस्त्यावर लाडक्या पैसे पैसे द्या करू नका. तुम्हाला वीज बिल माफ केलं. आंदोलन केलं. वर्गेच्या जमिनी आपण केल्या खंडकरांचे आंदोलन करू नका. 5-5 लाख रुपये एकरी वर्गे करण्यासाठी पैसे आले. 5 लाख रुपये एकर मोफत करून दिला. आपण 100% विनामूल्य मोफत करून दिला. 600 कोटी रुपये एकट्या श्रीरामपूर तालुक्यासाठी आपण माफ केली. किती 600 कोटी 6 रुपये नाही. आणि मग ज्यांच्यामध्ये करण्याची जाणत आहे त्यांच्या मागे तुम्ही मित्र उभं राहायला पाहिजे. आमच्या बहिणी उभं राहायला पाहिजे. आमचे भाऊ उभे राहिले पाहिजे. आमचे शेतकरी उभं राहायला पाहिजे. आणि मग 20 तारखेला मतदान करा. मतदान किती नंबरला करणार आपण? आपलं मध्ये किती नंबरला आहे? 5 का 3 नक्की का? मग किती नंबरला आहे? अरे बोला झालं किती नंबरला आहे? बरोबर आहे गेलं. किती नंबरला आहे? पुढे बोला. अरे किती नंबरला आहे? ताकद काँग्रेस झाल्यापासून आवाज गेला पाहिजे. इथं तुमचं काम नाही. इथं येड्या कामाचं काम नाही. आणि म्हणून येत्या 20 तारखेला अणु क्रमांक 3 आपले लाडके उमेदवार विद्यमान आमदार जाऊजी कानडे यांच्या घड्यापुढे बटन दाबा. आणि ही जी आपण कामाची यादी वाचली ती पुढे करायची आहे ती करण्यासाठी आपण संधी द्या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.